सकल हिंदू समाज लक्ष्मीनगर पर्वती आयोजित या विराट हिंदू संमेलनाच्या निमित्ताने ज्यांनी माझ्या अगोदर अतिशय प्रभावी असं भाषण नक्कीच केलं असेल त्या सौ ऋतुजाताई माने, श्री दर्शनजी राजदार, उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, सकल हिंदू समाज पर्वती आयोजित या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे। सर्वप्रथम मी आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करीन की इथे पोहोचेपर्यंत थोडा उशीर झाला। सिंधुदुर्गाचा प्रवास होता आणि येण्यासाठी थोडा विलंब झाला, यासाठी मनापासून दिलगिरी व्यक्त करीन। हे हिंदू संमेलन हिंदू समाजाला एकत्र आणणं, हिंदू समाजाला एकत्र येऊन विचार करण्याला भाग पाडणं आणि आजूबाजूला वाढणारे जे जिहादी आक्रमण आहे त्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या निमित्ताने हे संमेलन आयोजित केलेलं आहे। हे जिथे जिथे हिंदू संमेलन होत आहे तिकडला हिंदू समाज हा एकत्र येतोय। सनातन हिंदू धर्म असेल आणि आपल्या धर्मावर होणारे जे आक्रमण आहेत त्या बाबतीमध्ये हिंदू म्हणून आपण एकत्र काय आलं पाहिजे यासाठी हे संमेलन अतिशय महत्त्वाचे आहे। आणि म्हणून अशा पद्धतीच्या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आपण इथे कुठल्या पक्षाचे पदाधिकारी असो, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, हे सगळं त्या ग्राउंडच्या बाहेर, इथे फक्त एक हिंदू म्हणून आपण या गोष्टीसाठी इथे बसलेलो आहे हे विचार करून आपण इथे सगळ्या गोष्टी अनुभवल्या पाहिजे। शेवटी आपण ज्या देवी देवतांच्या समोर नतमस्तक होतो, ज्या गायीच्या समोर आपण नमस्कार करतो, त्याच देवी देवताकडे अगर कोण वाकड्या नजरेने पाहत असेल, आपण जेव्हा हिंदू म्हणून आपण स्वतःची ओळख सांगतो, त्या अस्तित्वावर, त्या ओळखवरच अगर कोण गालबोट लावत असेल तर हिंदू म्हणून आपण ह्याबद्दल विचार करायलाच पाहिजे। या संमेलनाच्या निमित्ताने आपण आजूबाजूला काय चाललंय याबद्दल खरंच थोडा विचार करायला। पुण्यामध्ये राहणारा हिंदू समाज हा योग्य वेळी अगर जागा झाला नाही तर हळूहळू टप्प्याटप्प्यावर प्रत्येक सिग्नलवर तुम्हाला हिरवे चादरी पसरताना इथे दिसतील। तुम्ही विचार करा, आज आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये जिथे 90% हिंदू राहतात त्या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र करण्यासाठी जे काही मनसुबे सुरू आहे त्याबद्दल अगर हिंदू म्हणून अगर आपण एकत्र आलो नाही तर आपण हातात असलेला वेळ अगर निघून गेला तर आपल्या बरोबर किंवा आपल्या घरामध्ये असलेले ही जी लहान मुलं आहेत आपण त्यांना काहीच उद्या उत्तर देऊ शकणार नाही। ते आपल्याला विचारतील की आम्ही ज्या देशामध्ये राहत होतो तो भगवादारी देश होता, हिंदू राष्ट्र होता, मग अचानक आम्ही आमच्याच घरातली पूजा का करू शकत नाही? आम्ही भगवा घालून का फिरू शकत नाही? आम्ही आमच्या सणासुदीच्या वेळी आम्ही जय श्रीराम किंवा गणपती उत्सवाचे नारे का देऊ शकत नाही? या सगळ्या गोष्टी तेच आपल्याला कधीतरी विचार। आणि म्हणून या निमित्ताने
इकडला असलेला सगळा हिंदू समाज तुम्ही अगर योग्य वेळी अगर जागे झाला नाहीत तर कितीही हिंदू संमेलन घ्या, उद्या या पर्वती भागामध्ये, या पुण्यामध्ये तुम्ही तुमची ओळख एक हिंदू म्हणून पण बोलू शकणार. बघा जरा आजूबाजूला काय चाललंय. हल्ली टीव्हीवर बघा, ते नाशिकचं एमएनसीचं प्रकरण सुरू आहे. काय घडलं त्या नाशिकच्या त्या कंपनीमध्ये? आम्ही जेव्हा आमच्यासारखे कार्यकर्ते, आम्ही जेव्हा हिंदू मुसलमान ह्या विषयावर बोलतो तेव्हा आम्हाला गंगा जमुना तहजीबचे डायलॉग ऐकवले जातात, तेव्हा आम्हाला सर्व धर्म समभावचे डायलॉग ऐकवले जातात. नाही नाही नितेशजी, इथे भाईचारा आहे, इथे काही बोलू नका असं बोललं जात. मला अच्छा, भाईचारा हे फक्त हिंदूंच्याच वेळी दिसतं का? गंगा जमुना तहजीब आणि सर्व धर्म समभाव हे फक्त हिंदूंनीच फक्त समजायचं का? या गोल टोपी दाढीवाल्याने काय हे लोकांना काय आपण अगं पूर्ण देश असा उसणं दिलेला आहे का? त्यांचा अब्बाचा पाकिस्तान आहे का? आम्ही आमच्या सणासुदीच्या वेळी, ह्यांच्या ईद आणि मोहरम आणि बासी ईदच्या वेळी एकही हिंदू वाकड्या नजरेने बघत नाही, ह्यांच्याकडे दगड मारत नाही, चपला मारत नाही. पण आमचे कुठलेही अगं सणासुदी आली तर लगेच हे हिरवे साप वळवळायला लागतात. लगेच या लोकांना शुक्रवार सोडून यांच्या डोंगरामध्ये आग लागायला लागते. का तुमच्या ईदच्या काळात, मोहरमच्या काळात जो तुम्ही धिंगाणा घालता, तुम्ही अवेळी जेव्हा रस्त्यावर तुमचे ते सिलेंडर वरती करता तेव्हा आम्ही काय बोलतो? ते नियमात बसतं, कुठल्या कायद्यात बसतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये बसतं. मग तुम्हाला अगर आम्ही काही बोलत नाही, तुम्ही तुमचे ईद, मोहरम, बाशी ईद या हिंदू राष्ट्रामध्ये अगर मोकळ्या पद्धतीने करू शकता तर मग आमचे हिंदू सण पण अगर तुम्ही का करायला देत नाही? कधीतरी ह्या वळवळणाऱ्या सापांना आपल्याला विचारायची वेळ आली? तुम्ही सांगा, त्या नाशिकच्या प्रकरणामध्ये सर्व धर्म समभाव आहे ना? मला विचारतात आमचे काही पत्रकार मित्र आहेत, काही मोजकेच आहेत, ज्यांना त्यांच्यामध्ये काही सेक्युलर किडे भरले आहेत. आम्हाला बोलतात की नितेशजी हा देश सेक्युलर आहे. मला कुठे लिहिलंय? सांग बाबा मला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मूळ संविधानाचा ढाचा तयार केला त्याच्यामध्ये कुठलाही सेक्युलर शब्द नाही. तो नंतर काँग्रेसवाल्याने त्याच्यात टाकलेला आहे. आम्ही अभिमानाने सांगतो, हा आमचा हिंदू राष्ट्र, हा आमचा भारत हा हिंदू राष्ट्र आहे आणि इथे सर्व धर्म समभाव चालणार नाही. इथे पहिले हिंदूंचं हित बघितलं जाणार, मग बाकीच्या लोकांना मोजलं जाणार. सरळ स्पष्ट आहे, सरळ स्पष्ट आहे. इथे आडवं तिरवं काहीच नाही. मी इथे 3-3 वेळा आमदार झालेलो आहे. मला काही मोल्यांवाले मत देत नाहीत आणि मी मागायला पण जात नाही. ना माझा पॅम्पलेट जातं ना त्यांच्या दरवाजाकडे जात. मी जे काय आमदार म्हणून 3-3 वेळा झालो आहे, हे मी हिंदूंच्या मतांवर निवडून आलोय, हे मी हिमतीने सगळीकडे सांगतो. हे सरकार जे आज राज्य सरकार आहे, हे हिंदू समाजाने निवडून दिलेलं राज्य सरकार आहे. कुठल्या गोल टोपी दाढीवाल्याने नाही निवडून दिलं आम्हाला. म्हणून आम्हाला या सरकारमध्ये बसल्यावर आम्ही फक्त हिंदूंचं हितला प्राधान्य देणार. त्या गोल टोपी दाढीवाल्यांना निघून जाऊन द्या पाकिस्तानमध्ये. तुमची घाण तशी पण आम्हाला इथे नको आहे, तशी पण ही घाण नको आहे. तुम्ही सांगा, प्रत्येक बाबतीमध्ये बघा कसं जिहाद करायला प्रयत्न करतात. विचार का? उद्या तेव्हा काल नाशिकला घडलं, उद्या पुण्याला पण घडणार. इथे पण तुमच्या IT कंपन्या आहेत, इथे पण मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. कदाचित ते जिहादी असंख्य कंपनीमध्ये त्या गोष्टी करत असतील, कोण विचारायला नाही. तर प्रत्येक बाबतीमध्ये ह्यांना फक्त जिहाद आठवतो. कधी लँड जिहाद, कधी लव जिहाद, कधी तो गेम जिहाद, कधी तो हलाल जिहाद, आता नवीन आलाय कॉर्पोरेट जिहाद. म्हणजे उठल्या सुटल्या नुसतं जिहाद केल्याशिवाय ह्यांचं पूर्ण दिवस जात नाही. असे कपाळ करंटे आहेत हे सगळे.
अशी आहे. हे लोकांना थोडा अक्कल नाही की प्रत्येक बाबतीमध्ये जिहाद हे लोकांना करायला लागतो. आणि मग आपण हिंदू म्हणून या बाबतीमध्ये विचार करायला पाहिजे. आपण विचार करायला पाहिजे. आपण ह्यांना भाईचाराच्या नावाने कधी पाणी पाजतो, कधी घरामध्ये नोकऱ्या करा, कंपनीमध्ये नोकऱ्या देतो. आपल्याला एक विषय कळला पाहिजे. यांच्या कुराणमध्ये काय लिहिलंय कधी वाचून बघा. आम्ही 3दा वाचलेला आहे. आता ज्या लोकांना ज्यांचा कार्यक्रम करायचा त्यांच्याबद्दल पुस्तकं वाचलीच पाहिजे. 3दा कुराण वाचलेलं आहे. आणि मला माहिती आहे काय आतमध्ये लिहिलेलं आहे. त्यांच्या धर्मामध्ये आपण सगळेचे सगळे फक्त काफिर आहोत, दुसरं काय नाही. नाव बिव काय नाही. आपण हे जेवढे जमलेलो आहोत ना, भगवे सगळे घातलेले सगळे त्यांच्यासाठी काफिर आहे. त्यांच्या धर्मामध्ये या तर आपल्याला आपलं धर्मांतर करा, इस्लाम स्वीकारायला लावा, या तर ह्यांना मारून टाका. कुठलाच दुसरा विषय नाही. धर्माची जेव्हा गोष्ट येते तेव्हा हे तुम्हाला बिलकुल स्वीकारणार नाही, एक लक्षात घ्या. आणि आज जे काय जिहाद सगळीकडे करून फिरताय, विचारा आहे ना मनसुबे काय, विचारा आमच्या पोलीस बांधवांना काय काय माहिती त्यांच्याकडे आहे. तुमच्या पुण्यामध्ये काही वर्षा अगोदर एक डॉक्टर पकडला गेलेला, चुकून डॉक्टर पण होतात ते लोक. आणि डॉक्टर झाल्यानंतर पेशंट तपासत नाही, जिहाद करतात. हे असे आहेत. डॉक्टर पकडला गेला. PFI नावाची संघटनेचा डॉक्टर होता. अतिरेकी संघटना आहे PFI. हे ISI, PFI, अल कायदा हे सगळे अतिरेकी संघटनेमध्ये आहेत. जेव्हा NIA त्यांची चार्जशीट तयार केली, इन्क्वायरी केली, तेव्हा त्या PFIच्या कार्यकर्त्यांनी काय चार्जशीट मध्ये उत्तर दिलं की आम्हाला 2047 पर्यंत हा भारत देश आम्हाला इस्लाम राष्ट्र करायचंय, त्यासाठी आम्ही गजवाय हिंद करतोय. जोपर्यंत आम्ही प्रत्येक हिंदूला इस्लाम स्वीकारायला लावणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. हे त्यांच्या मुखातून आलेला प्रकार आहे. म्हणजे विचार करा हे लोकांचे विचारसरणी काय आहे. आपण कोणाच्या समोर आपलं कुठल्या कसं आव्हान ह्याबद्दल तुम्ही हिंदू म्हणून विचार करा. हे काय साधं सुद्धा गोष्टी नाही. काय झालं त्या नाशिकच्या MNC मध्ये कंपनीमध्ये काम करायला आले. त्या लोकांना वाटले हे नोकरी करणार, पगार खाणार, का नोकरी करायला सुरुवात केली. हळूहळू व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. आमच्या हिंदू बहिणींना संपर्क करायला सुरू केला. एकेकीला चर्चा केली, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणलं. मग तिला सांगायला लागलं की रे बाबा तू असं हिंदू अशा टिकल्या किंवा सिंदूर लावू नको, हे चांगलं दिसत नाही. मग हळूहळू ती जे काही पेहराव करायची ते कपडे बदलायला लावले. तिला हिजाब घालायला लावला. बोलतो हेच घाल, बघ तुझ्या आयुष्यामध्ये किती परिवर्तन होत. मग नंतर रमजान आला. त्या आमच्या बहिणीला रमजानसाठी एक महिन्यासाठी हे लोक उपोषण म्हणजे आपलं ते काय हे करायला लावायचे. रोजा काय त्यांचे रोजा काय खाजा काय असतं ते रोजा करायला लावायचे. आणि मग विचार करा ती जेव्हा नाही बोलायला लागली, कोणी विरोध केला, तर काही मुली आता गायब पण झालेल्या आहेत अशी माहिती पोलिसांकडे आहे. म्हणजे ह्यांचा धर्म स्वीकारला नाही, जिहाद स्वीकारला नाही, तर हे जिवंत पण ठेवत नाही, गायब करून टाकतात. हे ज्वलंत उदाहरण त्या नाशिकच्या निमित्ताने आलेलं आहे. असाच लव जिहादचे प्रकरण आहेत. म्हणजे या तर तुम्ही धर्म स्वीकारा, या तर आम्ही तुम्हाला मारून टाकणार. हे स्पष्ट भूमिका त्या लोकांची सगळ्यांची आहे, स्पष्ट भूमिका. पण त्याच्यापेक्षाही महत्वाची गोष्ट तुम्हाला सांग, हा तर ते लोक जिहाद त्या लोकांनी केलाच. पण जेव्हा त्यांना कोर्टात घेऊन गेले, कोर्टात त्यांना पोलीस घेऊन जात होते, तेव्हा 600 ते 700 मुसलमान समाजाचे लोक त्यांच्यासाठी तिथे जमलेले आणि त्यांना बाहेर काढा असे नारे देत होते. 600 ते 700. म्हणजे बघा, आम्ही असा दुजाभाव करत नाही. आम्ही आपल्या हिंदू धर्मामध्ये कोण चुकीचं करत असेल, कोण गालबोट लावत असेल, तर हिंदू म्हणून आपण कधी त्याचं समर्थन करत नाहीत. ह्यालाच हिंदू धर्म आणि सनातन धर्म म्हणतात. हे हिंदू धर्म सनातन धर्म म्हणतात. आमच्याही सरकारने आम्हाला जे काय हिंदू मुसलमान करायचं टेप रेकॉर्डर आमच्या डोक्याला लावतात ना. आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी
त्या अशोक कराडच्या केसमध्ये तो हिंदू होता म्हणून काय त्याला काय चांगली ट्रीटमेंट दिली नाही. त्यांनी आमच्या हिंदू बहिणींचं आयुष्य खराब केलं. तो लवकरच नुसतं फटके काय त्याला तर फाशीवर चढवले पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्या जणांची आहे. फाशीवर चढवली पाहिजे. पण त्याला जेव्हा कोर्टात घेऊन जात होते, त्याला जेव्हा पोलीस पकडून घेऊन जात होते, आले कुठले हिंदू त्याच्या समर्थनात? कोण जमले त्याच्यासाठी? मग आम्ही हिंदू समाज म्हणून आम्ही चांगल्याला चांगलं आणि वाईटाला अगर विरोध करत असू तर मग ह्यांच्या समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये सगळेच काय जिहाद करण्याचा विचार करणारे आहेत का? त्या मुलांनी आमच्या हिंदू मुलींचं आयुष्य खराब केलं. त्या नाशिकच्या कंपनीमध्ये त्यांचं बरं वाईट केलं, त्यांचा धर्म बदलायला सांगितला, जबरदस्ती केली, त्यांना जबरदस्ती बीफ खायला लावत होते. बीफ या सगळ्या गोष्टी त्यांनी चुकीच्या केल्या तरी त्यांच्या तुम्हारे लिए हिंदी में बात कर रहा हूं, हे समज केले ना. म्हणून आमच्या महाराष्ट्रामध्ये राहून जिहाद करायचं नाही. इथे राहून आमच्या माता विरोधात आम्हाला भूमिका घ्यायला लागत असाल जरा पर्वतीमध्ये थोडा मग वराचं पण वाटप करायला पाहिजे, डुकरांचं पण वाटप करायला लागेल. मी ऐकलं इथे आजूबाजूला राहतात हिरवे साप कुठे कुठे. मग जरा 300-400 डुक्कर मी आणून देतो तुम्हा लोकांना, फिरवा त्यांच्या बरोबर मस्जिदीच्या समोर राहून लावा तिकडे, बघून दे क्या हो तो सुअर का चेहरा देख के 5 वक्त का नमाज तुम्हारा कैसा जाता है हम भी देखते. फिर तुम्हाला अगर आमच्या गायीकडे गाई गौ माताकडे अगर वाकड्या नजरेने पाहायचं असेल, आमच्या आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये राहून आमच्या धर्माच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर हम भी ईट का जवाब पत्थर से देना जानते हैं, ये तुम अपने अब्बा को जाके बोल देना. ये हिंदू राष्ट्र है. आमच्या देशामध्ये अशा कुठलीही मस्ती अगर तुम्ही कराल ना तर आता आम्ही आहोत सरकारमध्ये, बसलोय तिथे. आम्हाला कळतं कुठे कुठे वळवळ ते लावल्यात, काय मारल्यानंतर कुठे मारल्यानंतर शुक्रवारला त्रास होणार हे आम्हाला माहिती आहे. म्हणून आमच्याशी उगाच हे करू नका. तुम्ही आमच्या माता भगिनी काही वाकड्या नजरेने बघाल. तुम्ही या कॉर्पोरेट जिहादच्या नावाने पुण्यामध्ये पण कोणी जे माझं भाषण ऐकत असतील किंवा उद्या ऐकतील, कोणी अगर माझ्या माता भगिनीमध्ये पुण्यामध्ये कुठल्याही कंपनीमध्ये, कॉर्पोरेट कंपनीमध्ये माझी हिंदू बहिणीकडे कोणी वाकड्या नजरेने बघत असेल ना, तो आंखें निकाल के गोटियां खेलूंगा इतना याद रखना. आम्ही सरकारमध्ये बसलो हिंदू समाजाची काळजी घेण्यासाठी. देवाभाऊचा महाराष्ट्र आहे. आम्ही सगळेच्या सगळे सरकारमध्ये आहोत. हे हिंदू समाजाने आम्हाला मंत्रालयामध्ये बसवलंय, ही आमची अशी ठाम भूमिका आहे. आणि म्हणून कोणालाही आमच्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघायला देणार नाही.
पण आपणही याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. ते अगर चुकीच्या गोष्टीवर पण भूमिकेवर पण अगर एकत्र येत असतील, बघा त्याने आपल्या धर्मासाठी ते लोक जिहाद करतायत, चूक करतायत, कोणाचं आयुष्य खराब करतायत, आणि तरी 600-700 लोक जमतायत, तरी सरतनचे जुदावाले नारे देतायत. मग आपण हिंदू म्हणून आपल्या समाजासाठी एकत्र का येऊ नये हा विचार आपण कधीतरी करायला पाहिजे. घरात सारखे नालायक लोक आहेत, कोण नाही भूमिका घ्यायची त्यांच्यासाठी. पण हिंदू समाज म्हणून या हिंदू राष्ट्रामध्ये जोपर्यंत आपण कडवट होत नाही, एकत्र येत नाही, तोपर्यंत ह्या जिहादांच्या समोर आपण टिकू शकणार नाही. हाही संदेश तुम्ही इकडून घेऊन गेला पाहिजे, हाही विचार तुम्ही घेऊन गेला पाहिजे. ते लोक संघटित होतात, भीती दाखवतात, बघा हम साथ में आएंगे. या इथे बागेत तुमच्या कोंडव्या विंडव्या भागामध्ये किती मस्ती करतात, किती वळवळ करतात. मी आमच्या हिंदू संमेलनाच्या आयोजकांना विनंती करतो, जरा लावा कुठेतरी कोंडव्या वंडव्यामध्ये माझी सभा, तिथे थोडी मजा येईल. लावा एकदम शुक्रवारच्या दुपारी 2 वाजता, काय हरकत नाही. आम्हालाही बघायचं आहे किती वळवळ करताय. आम्ही चुकीला चूक आणि चांगल्याला समर्थन करणारे लोक आहोत. सारसबाग मध्ये काय झालं, कशाला वळवळ केली तिकडे? आमच्या सिद्धिविनायक गणपतीच्या इथे मुद्दामून जमले आणि बाशी ईदच्या निमित्ताने सगळे असंख्य हे सगळे हिरवे साप वळवे आणि वळवळ करायला लागले. तिथे वळवळ करायला यांना वाटतं की ह्यांच्या जामा मस्जिदच्या बाहेर आम्ही नाही जमू शकत. यांना वाटतं की ह्यांच्या शुक्रवारचं सगळं काही सुरक्षित चालेल. मग यांना जी भाषा कळते कधी कधी ते पण द्यायची गरज भासते, तेही द्यायची गरज भासते. पण तुम्ही ह्या सगळी भूमिका तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. पर्वती टेकडीवर पण पेशवाकालीन टेकडीवर हे लोकांनी मजार बांधली. तिथे जिथे पाहिजे तिथे हे लोकांना ढुंगणं वरती करायची आहेत, तेव्हा बघत नाही इकडे तिकडे. तुम्हाला तुमची मजार बांधायची आहे तर घ्या तुमची जागा, अगर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर करा तिथे काय करायचं आहे. तर सगळ्या जागी आमच्याकडेच तुम्हाला हे करायचं आहे का? मग ईट का जवाब अगर पत्तरचे द्यायचा असेल तर मग आम्हाला पण तुमच्या मोठ्या मस्जिदींकडे बघायला लागेल. हे लक्षात ठेवा. आम्हालाही पाहायला लागेल की आमच्याकडे रेती सिमेंट नाही, आमच्या इकडे मंदिरं बनवण्याला आले नाही. मग तुम्ही अगर तिथे आमच्या मंदिरांकडे येऊन आमच्या धर्माच्या विरोधात अगर मुद्दामून तिथेच लँड जिहाद करत असाल तर आम्हालाही चौकामध्ये आम्हाला पण जय श्रीरामचे नारे द्यायला लागतील आणि आम्हाला बजरंगबलीची आरती म्हणायला लागेल. एक लक्षात ठेवून तुम्ही भूमिका घ्या. तुम्हाला अगर आरेला कार्य करणारीच भाषा अगर कळते तर मग आम्ही कशाला गप्प बसायचं? आम्हाला करता येत नाही, आम्हाला करता येत नाही. हल्ली आमच्या नवीन प्रकार हे लोकांनी सुरू केले. नशा करण्यासाठी आमच्या हिंदू मुलांना नपुंसक बनवण्याचे वेगळे वेगळे विषय यांचे सुरू झाले. तुम्हाला वाटेल का मी एकदम टोकाचं बोलतोय, पण कधीतरी सत्य परिस्थिती कुठेतरी मांडली पाहिजे. कुठेतरी काहीतरी हे लोकांना कळलं पाहिजे की ते जे मस्ती करतायत ते आम्हा लोकांना कळतंय त्यांची काय मस्ती चालू, काय चालू हे कळतंय. या मला वाटतं ग्राउंडवरच त्यांचा एक कुठले तरी कार्यक्रम ठरलेला ना, इथेच ठरलेला. आणि मग नंतर आमच्यातले हिंदू समाजाच्या लोकांनी येऊन विरोध केला. आपणही त्यांना वळवळ करायला देऊ नका जरा. आपले कधी होणार नाहीत, ते कधीच होणार नाही. ते त्यांच्या धर्मापुरतेच आहेत, आपले कधीच होणार नाही. त्यांच्यासाठी जिहाद महत्वाचा आहे, तुम्ही आपण महत्वाचे नाहीत. हे लक्षात ठेवून आपण त्यांच्याशी भाईचारा करायला पाहिजे, भाईचारा करायला. अहो जे छत्रपती शिवाजी महाराजांचे झाले नाहीत ते आमचे काय होणार हा विचार करून आपण भूमिका घेतली पाहिजे. हिंदू म्हणून भूमिका घेतली पाहिजे. आमच्या मुलांना मुद्दामून नशाच्या आडमध्ये टाकून नपुंसक आणि काय काय गोष्टी बनवण्याचे प्रकार हे लोक इथे करतात. आश्चर्य वाटतं मला, आश्चर्य वाटतं. आणि म्हणून ही सगळी भूमिका लक्षात ठेवून आपण या भागामध्ये हिंदू म्हणून उभं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला सांगतो, नाहीतर या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी
हे दिवस रात्र एक करून मेहनत करतायत, दिवस रात्र एक करून मेहनत. हे ह्यांच्यासाठी गजवाय हिंदच्या अंतर्गत या राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवण्याशिवाय दुसरा कुठलाच मनसुबा नाही ह्यांच्यासमोर, कुठलाच नाही. तुम्ही बघा इकडले इराणच्या जो खोमेनी आहे त्याचे समर्थन करणारे काही नालायक इथे आलेले कोंडव्या भागामध्ये त्याला वळवळ करत होते. म्हणजे आपल्या इकडचं दूध पियायचं आणि नमक तिकडचं दाखवायचं, असे नालायक जिहादी आपल्या इथे राहतात. या गोष्टीबद्दल आपण सगळेजण हिंदू म्हणून जोपर्यंत भूमिका घेत नाही, हिंदू म्हणून आपण यावर एकत्र येत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणच सुरक्षित ठेवू शकत नाही. तुम्हाला शेवटी आपण सगळेजण या आपल्या पुण्यामध्ये, या आपल्या भागामध्ये आपण एकत्र येऊन जोपर्यंत ह्यांच्या समोर आपली एकजूट दाखवत नाही, तोपर्यंत हे असेच वळवळ करत राहणार. शेवटी त्या लोकांना हा इस्लाम राष्ट्र बनवायचा आहे. ते लोक तुमच्याबरोबर राहणार, तुमच्याशी चर्चा करणार आणि वेळ आल्यावर तुमच्या पाठीवर खंजीर खुपसणार. हेच तर त्यांच्या धर्मामध्ये लिहिलंय. दुसरं काय केलंय ते लोक? दुसरं काहीच केलं नाही. म्हणून याबद्दल आपण सगळ्या जणांनी हिंदू म्हणून कधीतरी भूमिका घेणं, ह्यासाठी हे हिंदू संमेलन महत्वाची आहे. नाहीतर हे अशा टप्प्याटप्प्याने आपली लोकसंख्या वाढवत जातील. आपणही या परिसरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक हिंदूने या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने शपथ घेतली पाहिजे की आम्ही कुठल्याही जिहाद्याला आपलं घर विकणार नाही आणि त्याला आपल्या घराची चावी देणार नाही. ही भूमिका आपण सगळ्या जणांनी घेतली पाहिजे. त्याची लोकसंख्या वाढवायला देऊ नका. ते आपले कधीच होणार नाही, एक लक्षात घ्या. एकदा काय ते घरात शिरले मग काय ते बाहेर जात नाही. अहो, आमच्या घरातल्या अब्बाचे होत नाही, तो तुमचे काय होणार आहे, तो विचार करा. आणि म्हणून याबद्दल आपण सगळे जणांनी भूमिका घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने अशा पद्धतीने जेव्हा हिंदू एकत्र जमतात तेव्हा आपणही एक संदेश दिला पाहिजे की आम्ही हिंदू म्हणून आम्ही एकत्र आहोत. तुम्ही आमच्याकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही. ही भूमिका तुमच्या माध्यमातून त्यांच्या समोर गेली पाहिजे. ते कसे एकाला दाणा मारल्यावर कसे बघा हजार बाहेर निघतात. आपल्यालाच कळत नाही हा काल कुठे होता ना हे कुठे निघालेले आहेत. त्यांच्या एकदा घरामध्ये एवढे 20-20, 25-25 कोंबडे असतात. त्यांना स्वतःलाच माहित नाही कुठला माझा अब्बा आहे आणि कुठली अम्मा आहे. कुठून काही निघतात हेच आपल्याला कळत नाही. आपल्याकडे कसे हम दो हमारे दो, हे आमचे हे लोकांचं काय हम दो हमारे दो सो थांबतच नाही. आणि सगळ्यात आपल्या शासकीय योजनांचा फायदा ह्या लोकांनाच घ्यायचा आहे. मोदी साहेबांना आणि फडणवीस साहेबांच्या बद्दल भूमिका घ्यायची आणि नंतर त्यांची कुठलीही योजना असेल तर बुरखा घालून सर्वात एक नंबरवर उभे तिकडे. आता लाडली बहीण योजनेच्या संदर्भात जरा यादी तपासा. माझ्या सिंधुदुर्गामध्ये एकाने तर 20 वेळा त्या योजनेच्या एकाच व्यक्तीने बुरखा घालून लाभ घेण्याचा मी पकडलेला आहे. म्हणून हे काही गोष्टी नाही थांबल्या पाहिजे. आपण याच्यावर लक्ष घातलं पाहिजे. नाहीतर हे आपली लोकसंख्या वाढवण्याच्या दिशेने जातील आणि आपल्याला पण कुठलंच ठेवणार नाही. हे तुम्ही कधीतरी लक्ष देऊन भूमिका घ्या. शेवटी या सगळ्या गोष्टी आपण पुण्यामध्ये सारख्या सांस्कृतिक शहरामध्ये राहत असताना आपली डेमोग्राफी चेंज करण्याचा जो काय हा प्रयत्न हा सुरू आहे, हे कुठेतरी ह्यांच्या विरुद्धात भूमिका घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता बघा, कुठलीही अगर दंगल घडली तर कसंही त्या कोंडव्या आणि ह्या भागातून कसे बिळातून बाहेर निघतात, कुठे लपलेले असतात, कोण त्यांना तिथे ठेवतं. या सगळ्यात कुठेतरी आमचे पोलीस बांधव या निमित्ताने कुठेतरी कधीतरी आतमध्ये घुसतील असा माझा विश्वास आहे. कारण हे कुठून येतात, कोणाच्या बाजूने येतात, हे ज्या देशामध्ये राहतात त्याच देशाच्या विरोधात भूमिका घेणारे सगळे नमक हराम आहेत आणि म्हणून हे आपले कधीच होणार नाही. हे कधीच होणार नाही. म्हणून या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आज हे जे काही विषय आपण आपल्या नजरेसमोर आणले ह्याबद्दल आपण हिंदू म्हणून विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे बघा, कॉर्पोरेट जिहादच्या नावाने कसं आपल्या हिंदू माता भगिनींचं आयुष्य खराब करतात. त्यांच्याकडे मित्र म्हणून त्यांच्याकडे जातात. कारण ह्यांच्यासाठी ह्यांचं धर्मापलीकडे काहीच नाही.
ह्यांचा धर्म सर्वात श्रेष्ठ, बाकी सगळ्या जणांना हे लोक मोजतात, हेच त्यांची सगळ्यांचे कार्यक्रम आहे. आणि म्हणून ह्या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना सांगेन, आज इथे हिंदू संमेलन होणं हे अत्यंत गरजेचं. आजूबाजूला हिरवे साप फार वळवळत आहे, कारण त्या लोकांना संदेश देण्याची गरज आहे की हिंदू म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत. तुम्ही आमच्या अंगावर आलात तर तुम्हाला निश्चित पद्धतीने आम्ही शिंगावर घेऊ. हा संदेश या निमित्ताने जाणं अत्यंत गरजेचं आहे. हिंदू म्हणून तुम्ही भूमिका घेणं गरजेचं आहे. नाही तर हे एक एक जे प्रकरण हे पुण्यामध्ये जे घडवत जात आहेत ना, हे टप्प्याटप्प्याने बघतायत की आपण कसं हिंदू म्हणून रिॲक्ट करतो, आपण एकत्र येतोय का, हे हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे जातात. आणि म्हणून ह्या निमित्ताने हे सगळे विषय या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने तुमच्या समोर मांडणं हे अत्यंत गरजेचं आहे. हिंदू म्हणून जेव्हा आपण एकत्र येऊ, हिंदू म्हणून जेव्हा आपण भूमिका घेऊ, तरच या हिरव्या सापांना कळेल की आपल्या हिंदू राष्ट्राकडे हे वाकड्या नजरेने बघू शकत नाही. ही भूमिका हिंदू म्हणून तुम्ही घेणं अत्यंत गरजेचं आहे. हिंदू म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र याल तेव्हा त्यांच्याकडे त्यांच्या त्या शुक्रवारच्या दिवशी त्यांना कळेल कि बाबा इनके नाद में गिरो मत, वरना शुक्रवार को अपना सिलेंडर भी ऊपर आने का मुश्किल हो जाएगा. ही भूमिका त्या लोकांना चांगल्या पद्धतीने कळेल, चांगल्या पद्धतीने. आणि म्हणून ह्या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने हे असंख्य विषय आहेत जिथे हिंदू म्हणून आपण एकत्र येऊन या जिहाद्यांच्या विरोधात, या हिरव्या सापांच्या विरोधात आपण एकत्र म्हणून जेव्हा आपण भूमिका घेऊ तेव्हा आपल्या पुण्यामध्ये यांची सगळ्यांची वळवळ कमी होईल, हे आवर्जून तुम्हाला सांग. नाहीतर हे असे टप्प्याटप्प्याने वाढणं, पुढे येणं आणि हिंदूंची लोकसंख्या कमी करणं हे त्यांचं एक कलमी कार्यक्रम आहे. त्यालाच हे लोक गजवा हिंद म्हणून म्हणतात. आणि म्हणून हे सगळे विषय या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने तुमच्या समोर मांडणं, तुम्हाला कळवणं, जेणेकरून जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा तेव्हा हिंदू म्हणून तुम्ही एकत्र येऊन जेव्हा त्यांच्या समोर जाल, मी तुम्हाला विश्वास देतो ते बिळात जाण्याशिवाय काही करू शकत नाही. एवढी ताकद तुमच्या सगळ्यांच्या मनगटामध्ये आहे, एवढी ताकद तुमच्या सगळ्यांकडे आहे. फक्त तुम्ही जेव्हा जेव्हा गरज भासेल, जसं आज हिंदू संमेलनाच्या निमित्ताने एकत्र आलात, तीच भूमिका घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या विराट हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या जणांना मी विनंती करणार आहे, आजूबाजूला बघा, हे दिवस रात्र जिहाद करण्याशिवाय ह्यांच्या दिवसाचं रात्र होत पण नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण जिहाद कसा करू शकतो, लव जिहाद, लँड जिहाद, कॉर्पोरेट जिहाद, हलाल जिहाद, जे बोलाल ते सगळ्या प्रकारचे जिहाद करायला तयार आहेत. का? कारण का त्यांना ह्या राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवायचं. आणि म्हणून तुम्ही हिंदू म्हणून एकत्र येणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून हे हिंदू संमेलनमध्ये आपण हिंदू म्हणून विचार करून परत जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. आक्रमण होतील छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजपर्यंत. आज बघा, संभाजी महाराजांनी जेव्हा औरंगजेब त्यांची हाल अपेक्षा करत होता, हळूहळू त्यांच्या शरीराला वेगवेगळ्या वेदना देत होता, त्यांना शेवटी काय विचारलं की तुम्ही फक्त तुमचा धर्म बदला, बघा मी तुम्हाला सगळ्या काय तुमच्या पायावर आणू देऊ. आमचे संभाजीराजे नाही ऐकले, त्यांनी भूमिका घेतली, तू कितीही मला हाल करशील पण हिंदू म्हणून मी माझा धर्म बदलणार नाही. हा खरं म्हणतं ज्वलंत इतिहास आपण सगळ्या जणांनी समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आज आपण एकत्र आलेलो आहे. तर एक विराट या हिंदू संमेलनाच्यासाठी एक हिंदू म्हणून जेव्हा आपण विचार करू, एकत्र येऊन जेव्हा भूमिका घेऊ, तर मला विश्वास आहे कोणीही आपल्याकडे वाकड्या नजरेने बघू शकणार नाही. लव जिहाद सारखा ह्याचा जो जिहादचा जो प्रकार आहे त्यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने आज धर्मांतर विरोधी कायदा आपल्या राज्यामध्ये आणलेला आहे. धर्म स्वतंत्र कायदा आपल्या इथे आणलेला आहे. आता कुठलाही जिहादी माझ्या कुठल्याही हिंदू बहिणीकडे वाकड्या नजरेने बघू शकणार नाही, एवढा कायदा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. माझ्या हिंदू बहिणींनी फक्त भूमिका घेतली पाहिजे. कोणीही अगर तुमच्या वाकड्या नजरेने तुमच्याकडे बघितलं, आमच्या कुठल्याही हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला फक्त संपर्क करायचा, त्या हिरव्या सापाचा पुढचा कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी करू, हा विश्वास माझ्या सगळ्या हिंदू बहिणींना मी या निमित्ताने देणार. तुम्ही निश्चिंत राहा, हे देवाभाऊचं महाराष्ट्र आहे,
इथे कुठलाही हिरवा साप जिहाद करू शकणार नाही, एवढी काळजी आम्ही मंत्रालयामध्ये बसून घेणार आहोत. फक्त तुम्ही एकत्र येणं, हिंदू म्हणून एकजूट दाखवणं हीच आजच्या काळाची गरज. आणि त्याचसाठी हिंदू संमेलन हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या निमित्ताने जास्त वेळ घेणार नाही, कारण मलाच उशीर झालेला. पण या विराट हिंदू संमेलनाच्या निमित्ताने माझ्या सगळ्या हिंदू समाजाला मी आवर्जून इथे सांगेन की जेव्हा जेव्हा भूमिका घ्यायची गरज असेल तेव्हा एक हिंदू म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही एकत्र याल, मी तुम्हाला विश्वास देतो कुठलाही हिरवा साप जवळपास वळवळणार नाही, एवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. तुमची एकजूटच ही त्यांची, हे ते लोक टाळतात किंवा ते लोक लांब पळतात. तुम्ही जेव्हा जेव्हा हिंदू म्हणून एकत्र याल, हिंदू म्हणून भूमिका घ्याल, मी तुम्हाला विश्वास देतो ते आजूबाजू पण फिरकू शकणार नाही, एवढे घाबरट आहे, एवढं पळ काढतात. उगाच फक्त हवा करून दाखवतात, देखो देखो हम कितने आहेत, तेवढे मुठभर. तुम्ही काय करणार तसं? आम्ही एकदा हात फिरवला तर सगळे चिरडून जातील, एवढे संख्येने आहेत, एवढ्या संख्येने. आणि म्हणून या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने मी विनंती करीन की आपण जसं आजच्या निमित्ताने एकत्र आलात, या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने एक संदेश सगळ्या जणांना जाऊन दे की कुठल्याही हिंदू समाजाच्या व्यक्तीकडे तुम्ही वाकड्या नजरेने बघू शकत नाही. हे त्या इकडे मस्जिदीमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे आवर्जून जाऊन दे. तिथेच आपली खऱ्या अर्थाने ताकद दिसेल, तिथेच आपली एकजूट दिसेल. आणि त्यासाठी हे हिंदू संमेलन हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला आवर्जून सांगेन, या विराट हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आज आपण एकत्र आलेलो आहे. जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा फक्त हिंदू म्हणून तुम्ही भूमिका घ्या. आम्ही सगळेच्या सगळे जण, देवाभाऊचं सरकार हे तुमच्या मागे खंबीर पद्धतीने उभा आहे, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतोय. कुठलंही लँड जिहाद किंवा कुठलंही जिहाद होत असेल, लँड जिहाद किंवा कुठलाही जिहाद होत असेल, हिंदू म्हणून फक्त एकत्र या. बाकी सगळा कार्यक्रम आमच्या खांद्यावर सोडा. यांची काय वळवळ कशी ठेचायची आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती. हे कुठे कुठे जाऊन सिलेंडर वरती करतात सगळं माहिती. फक्त तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आणि एकजूट या, एवढंच ह्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. परत एकदा उशिरा आल्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा होऊन दे जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. बोला जय जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. जय जय श्रीराम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.